रोहित पवारांची ट्रोल आर्मी आहे तरी कशी पाहूयात। योगेश सावंत हा शरद पवार समर्थक आहे। शरद पवार विरोधकांचा समाज माध्यमात छळ करण्याची जबाबदारी याच्याकडे। त्याचबरोबर स्वतःच्या अकाउंटवरून शरद पवार विरोधकांची बदनामी योगेश करतो। शरद पवार विरोधकांना धमकावणं, बदनामी करणं, हीन शेरेबाजी करण्यात हा अग्रेसर आहे। तर सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या सोबत हिणकस योगेश सावंतचा वावर आहे। बनावट फेसबुक प्रोफाइल चालवण्यात हा पटाईत आहे। त्याचबरोबर मोहसिन शेख हाही शरद पवार समर्थक म्हणून वावरतो। शरद पवार समर्थक बनून महिलांबाबत विकृत शेरेबाजी करतो। तर विकृत शेरेबाजी करूनही मोहसिनचा जयंत पाटील यांच्याकडून सन्मान करण्यात आला। विकृत मोहसिनकडून पुणेकर पत्रकाराच्या पत्नीचा छळ सुद्धा करण्यात आला। पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्थानकात मोहसिनवर गुन्हा दाखल आहे। मोहसिन शेख, महादेव बालगुडे आणि सचिन बाळासाहेब कुंभार हे आरोपी आहेत। महिलेची बदनामी करणाऱ्या मोहसिनवर भाग 507 अनुसार गुन्हा दाखल आहे। महिलेची बदनामी करणाऱ्या मोहसिनवर आयटी कायद्याच्या कलम 67 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिलेची बदनामी करणाऱ्या मोहसिनचा सुप्रिया सुळेंच्या सोबत वावर आहे। @फैजल खान ट्रोल नावाने मोहसिनचे बनावट अकाउंट सुद्धा आहे। त्याचबरोबर महादेव विकास बालगुडे हा सुद्धा शरद पवार समर्थक म्हणून वावरतो। मूळचा बारामतीच्या म्हसोबा नगरचा हा रहिवासी आहे। पेशाने MIDCतला कामगार आहे। बेरोजगार झाल्यावर कागल इथे दुग्ध विकास प्रकल्प काढण्यात अपयशी तो ठरला। व्यावसायिक अपयशानंतर फसवणुकीच्या धंद्यात तो सक्रिय झाला। बनावट नावाने फेसबुक प्रोफाइल चालवण्यात महादेव पटाईत आहे। देव गायकवाड अशा टोपण नावाने याचा वावर आहे। फडणवीसांच्या OSD महिलेच्या नावे बनवले बनावट फेसबुक अकाउंट। OSD महिलेच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट वापरून फसवणुकीचा प्रयत्न याच्याकडून करण्यात आला। मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याच्या बदल्यात पैसे उकळण्यात हा सक्रिय आहे। त्याचबरोबर मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्याच्या आधारे याला अटक सुद्धा करण्यात आली। महिलेचा छळ केल्याचाही महादेव बालगुडेवर गुन्हा आहे।